हॅलो गाईज, हा आहे आपला साडी कलेक्शनचा पार्ट 3. पार्ट 1 आणि पार्ट 2 अपलोड झाला आहे. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी नक्की बघा. आणि हो, तुम्ही व्हिडिओज तर बघताय पण लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरताय. सो प्लीज लाईक करायला फक्त 1 सेकंद लागतो, तर लाईक करायला विसरू नका. चला व्लॉग कंटिन्यू करूयात. आणि चोपून बसते बरं का नेसल्यावरती एकदम. ही खालची साईड आहे पूर्ण. ही सुद्धा आहे ना पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आणि त्याच्यावरती पण आहेत ना टिकल्या आहेत. ह्याच्या टिकल्या चमकतात का नाही काय माहिती व्हिडिओमध्ये, पण आहे ते बघा दिसतायत. ही साडी वेअर केल्यानंतर कशी दिसते पार्ट 2 मध्ये मी फोटो टाकला आहे, नक्की बघा. आणि ही पण नेसल्यावरती भारी दिसते. आणि ना ह्याचा ब्लाऊज आहे ना मरून कलरचा आहे, पण तो काय मला आवडला नाही, त्यामुळे ह्याच्यावरती मी परत मरून कलरचा ब्लाऊज शिवणार आहे. आणि ह्या साडीचा आहे पदर. टिकल्यांच्या साड्यांचा आहे ना हाच प्रॉब्लेम असतो. हे बघा चिकटून बसतात सगळ्या. हे बघा हा पदर आहे. पदर पण हे बघू शकता तुम्ही, मधनं पदर पण वागतोय वजनाने. पदरवरती पण पूर्ण टिकले आहेत. आणि ना पाईप असतात ना, पाईप म्हणजे आपले वर्क मधले पाईप बरं का, तर त्याचं हे वर्क आहे बघा, हे वाले. आणि बाकी मग ह्या सगळ्या टिकल्या आहेत. ही एक टिकली. तर हा असा ह्या साडीचा पदर आहे. ही अशी साडी आहे. मरून कलरचा ब्लाऊज आहे ह्याला. नेक्स्ट ही साडी, ही सुद्धा साडी मला खूप आवडते. आणि ह्याचे जे टसल्स आहेत ना, तर हे सुद्धा आहेत ना मी घरीच लावलेले. आणि त्याच्यामध्ये आहेत ना पानांची डिझाईन केली आहे. साडी ह्या 2 शेडमध्ये, त्यामुळे असे 2 साईडचे टसल्स लावलेत मी. हा ह्या साडीचा पदर आहे असा. ही अशी ना साडी, हा खालचा आहे ना, हा आहे ना पट्टा वेगळ्या कलरचा आहे, असा पिंकिश थोडासा पर्पल मध्ये. ही चिंतामणी टाईप मध्ये, थोडीशी ग्रीन चिंतामणी असा कलर आहे. तर ही ओव्हरऑल साडी अशीच आहे. तर ही आहे ती साडी. वरच्या साईडची जी साडी दिसती ना ती आता मी दाखवते ती आहे, आणि खालच्या साईडची साडी ती वेगळी आहे. ऍक्च्युली मी साडी ड्रेपरिंगचा क्लास केला होता, तर त्यावेळेस ही साऊथ इंडियन टाईप मध्ये साडी वेअर केली होती मी. ब्लाऊज ह्याचं वर्क पण मीच केलेलं आहे. तर हा ब्लाऊज पण मी घरीच वर्क केलेला आहे त्याच्यावरती. तर जो साडीचा कॉन्ट्रास्ट कलर आहे त्या कलरचा ब्लाऊज वरती वर्क केलेलं आहे. म्हणजेच चिंतामणी टाईप मध्ये साडीचा कलर आहे तसं वर्क केलेलं आहे. आणि ही त्याला पूर्ण पाईपच्या लेसनी, ऍक्च्युली लेस सारखं केलंय त्याला पाईपने. हे सगळं हँडवर्क आहे. आणि त्याला बो बनवलेत त्याच कलरचे. आणि थोडीशी पफची स्लीव शिवून घेतली मी. त्याला सुद्धा स्लीव्हजला वर्क केलेलं आहे. ऍक्च्युली मी बॅकग्राऊंडचा आवाज आहे ना म्यूट करते, कारण मागे जिजा रडत होती त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. हे बघा, हे फ्रंट साईडचा नेक आहे, त्याला पण वर्क केलंय मी. त्यानंतर ही एक पोपटी कलरची पैठणी आहे. पैठण्यांचा ऍक्च्युली हडपसरला सेल लागला होता, तर त्यावेळेस ही मला वाटते पैठणी घेतली होती. त्याला पण आता 9 ते 10 वर्ष सहज झाली असतील. आणि त्यावेळेस समथिंग काहीतरी 2-2.5 हजाराच्या आसपास ही पैठणी घेतली होती मी. आणि त्या काळात ही पैठणी कोणाकडे नाहीये असं शक्यतो झालंच नाही, कारण सगळ्याच लेडीजकडे ही पैठणी होती. पैठण्यांमधली त्यावेळेसच्या काळातली ही सगळ्यात भारी पैठणी होती. आणि मला पण ही पर्सनली खूप जास्त आवडती साडी. ह्या साडीला आणि मरून कलरचा ब्लाऊज पीस आला होता, तर तो पण मी ब्लाऊज शिवलाय. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आणि हा ह्या साडीचा काठ. ह्या साडीवरती पूर्ण मोराची डिझाईन आहे. आणि खरं तर ह्या साडीला मेन लुक जो आलाय तो त्याच्या काठांमुळेच आलेला आहे. त्याचे काठ खूप सुंदर आहेत.
पदर आहे, पदरावरती पण सगळे मोर आहे. आणि बॉर्डरला मग मुनिया बॉर्डर. ही अशी बॉर्डर आहे, पदराची बॉर्डर आहे. आणि मग साडीची बॉर्डर म्हणलं तर पूर्ण ही अशी बॉर्डर आहे, त्याच्यावरती मोर आहेत. ही पूर्ण साडीला ओव्हरऑल अशी बॉर्डर आहे. ही पण साडी छान दिसते. ही पण मी नेसली होती, ह्याच्यावरचा पण फोटो आहे, तो पण फोटो मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यावरचा आहे ना आपण ब्लाऊज बघूयात. साडीचा हा ब्लाऊज आहे ना, थोडासा शिवताना आहे ना तिने चुकवला होता बरं का. माझ्या मैत्रिणीने शिवलाय, पण तिला पुढचा गळा आहे ना नाही शिवता आला व्यवस्थित. तो आहे ना मला खूप असा पॅक होतो गळ्याला, आणि मग ते बरोबर पण वाटत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही मेन म्हणजे. तर ह्याचं पण वर्क आहे ना मीच घरी केलेलं आहे. इथे आहे ना असा बो केलाय खाली, हा बो आहे. असा गळा शिवून घेतलाय मी राऊंडमध्ये. चंद्रकोरच्या साडीला जसा गोलमध्ये आहे तसंच गळा शिवलाय. आणि हे वर्क केलंय ह्याला सगळं असं. पूर्ण ब्लाऊजला हे असंच वर्क आहे. पोपटी कलरचे आहेत ना असे टिकले आहेत. असा हा ब्लाऊज आहे राऊंड शेपमध्ये. आणि ह्याच्या स्लीव्जला आहेत ना ह्या अशी डिझाईन केली. लेस आहे गोल्डन, आणि हे ना त्याच्यामध्ये ना हे स्टोन लावलेत मी. हा ब्लाऊजचा जो काट आहे तो, त्याच्यावरती ना हे असं वर्क केलं जसं मागच्या साईडला आहे तसंच आहे. आणि इथे ना असं प्लेटी टाकून एक डिझाईन केली. ॲक्च्युली ह्याची ना हाईट मला एवढी पाहिजे होती, पण ती ना तिच्याकडनं कमी झाली, त्यामुळं हा असा जुगाड केला. पण तरी हाईट त्याची थोडीशी कमीच होती. मला एकतर आहेत ना मेगा स्लीव्ज म्हणजे एवढ्या स्लीव्ज आवडतात, आता मग सरळ कोपऱ्या एवढ्या. असा विषय झाला ह्या ब्लाऊजचा. ब्लाऊज एक नंबर आहे, आणि पैठणीतला ब्लाऊज आहे. पुढच्या साईडने पण अशी डिझाईन केली. पुढून पूर्ण प्लेन आहे. बोटनिक आहे हा बरं का. ही पण साडी मला खूप आवडते. मुनिया बॉर्डर आहे ह्याला पण. ह्याच्यावरती पण आहेत ना मोर आहेत. हे सरळ ते उलटे आहेत. खाली वाकलेले आहेत, हे पुढून आहेत. ही पण ओव्हरऑल साडी अशीच. ही पण साडी बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्याच्यावरचे पण फोटो आहेत. गेल्या वर्षी संक्रांतीला नेसली होती मला वाटतं ही साडी मी. अशी दिसते साडी. ह्याच्यावरचा पण फोटो आहे, मी टाकते व्हिडिओमध्ये. मला जेवढे फोटो शक्य आहेत ना तेवढे मी फोटो टाकते, कारण की ॲक्च्युली काय झाले, मी ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते ना तर त्यामध्ये खूप कमी फोटो आहेत माझे. म्हणजे बराचसा डाटा माझा जुन्या मोबाईलमध्ये, आणि जुन्या मोबाईलचा आमच्या जिजानी परवा दिवशी कार्यक्रम केला आहे. तो मोबाईल टाकला खाली वरून, त्याचा डिस्प्ले गेला आहे. तर आता बघू त्यातनं जेवढे मला काढता येतील तेवढे मी फोटो काढते आणि टाकते. ही अशी साडी. ह्याचा पण ब्लाऊज शिवलेला नाही, आणखीन असाच राणी कलरचा ब्लाऊज आहे. ही एक साडी, ही पण मला खूप म्हणजे खूप आवडते. आमच्या देवांच्या पहिल्या बड्डेसाठी ही खास साडी घेतली होती मी. तिला पण असंच पेपरमध्ये घालून ठेवायला लागतं, नाही तर सेम प्रॉब्लेम मी जसं सांगितलं टिकल्या चिटकून बसतात एकमेकांना. त्यामुळे पूर्ण साडी मी अशीच सराफ केली. आता मी पूर्ण नाही उघडत बरं का, कारण प्रत्येक फोल्डमध्ये पेपर टाकत बसायला लागतं. मी व्हिडिओ फोटो टाकते मी ह्या साडीचा वेअर केलेला. ही पण हेवी साडी बरं का, पदर आहे पण खाली आहे ना पूर्ण मिररमध्ये ना हीच डिझाईन आहे. म्हणजे नेट आहे, नेट हे नेट आहे, आणि त्याच्यावरती हे वर्क केलेलं आहे. आणि खाली हा पॅच आहे, आणि बॉटल ग्रीन कलरचं वेलवेट आहे, आणि हे खाली पूर्ण लेस आहे अशी. आणि ही पण आहे ना साडी शाईन मारते. फॅब्रिक नाही माहिती मला काय आहे, फॅब्रिक आहे, आणि ही शाईन मारते साडी. डिजिटल प्रिंट सारखी प्रिंट आहे ह्याच्यावरती. ही अशी साडी हेवी ही पण साडी बरं.
ह्याच्यावरती पण आहे ना तोच प्रॉब्लेम सेम. साडी एवढी महागाची घेतली पण पीस आहे ना ह्याच्यावरचा एकदम खराब आलता. असं फिसकणारं कापड होतं. बॉटल ग्रीन कलरचा पीस आला होता. आहे माझ्याकडे तो पीस, आणखी मी शिवला नाही. पण मी त्याच्यावरती स्पेशली बॉटल ग्रीन कलरचं वेलवेटचं कापड आणून मी ब्लाऊज शिवला होता. तो ब्लाऊज तुम्हाला दाखवते. त्या पण ब्लाऊजचा सेम तोच प्रॉब्लेम झाला. जो पैठणीचा ब्लाऊज शिवला ना ज्या मैत्रिणीने, तिनेच हा पण शिवला आणि हा पण ब्लाऊज थोडासा बिघडलाय. तेव्हापासून माझं मनच उडलं हा ब्लाऊज घालायचं. पण ठीक आहे, आता एवढे पैसे देऊन, म्हणजे त्यावेळेस आहे ना नवीन फॅशन आली होती वेलवेटची. त्यावेळेस आहे ना मला वाटते 2021 का 22ला काहीतरी हा ब्लाऊज शिवला होता. त्यावेळेस नवीन वेलवेटची फॅशन आली होती ब्लाऊजची. तर हे फॅब्रिक घेऊन परत त्याच्यासाठी हे परत ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्याला हे बनवायसाठी लटकन फॅब्रिक कमी पडत होतं. ह्याच्यासाठी परत मी जाऊन जवळजवळ 1 मीटर फॅब्रिक आणलं. 2 वेळा अर्धा मीटर आणलं. ही लेस आणली. ह्या ब्लाऊजला आहे ना टोटल खर्च तसं बघायला गेलं ना, फॅब्रिक, लेस आणि हे नॉट, तर ह्याचा आहे ना टोटल खर्च मला काहीतरी असं वाटतं 900च्या आसपास तर मला ब्लाऊजचा खर्च आला. शिलाई प्लस वेगळी त्याची. त्यामुळे हा ब्लाऊज आपल्याला महागात गेला आणि पाहिजे तसा मनासारखा झाला पण नाही. आणि त्या साडीला जशी बॉर्डर आहे ना ही वाली बॉटल ग्रीन, तर तीच बॉर्डर मी स्लीव्जला लावून घेतली. अशी बॉर्डर आहे. असा गळा शिवला त्याचा. आणि ना ही जी पाईपची लेस आहे ना ही पुढच्या साईडने गळ्याला पोटाला खाली ह्याच्यावरतीच ना असे 2 नॉट शिवून घेतले होते मी. इथं वरती एक नॉट येते आणि त्याच्या खालीच इथे एक नॉट येते, इथे एक आणि इथे. त्याला एक ना असे लटकन शिवून घेतलेत मी. हे वरच्या नॉटचे, हे खालच्या नॉटचे. बोटनेक म्हणजे पुढच्या साईडने मी लेस लावली. ही लेस फ्रंट साईडनी ही पुढे पोटाला येते आणि मी हाताला पण लावली होती, पण ती मी काढून टाकली कारण ते खूप झकपक वाटत होतं. तर हा असा ओव्हरऑल ब्लाऊज आहे. तर ह्याला पण आहे ना खूप गुड्या पडतात, त्यामुळे हा मी ठेवून दिलाय, वापरत नाहीये. साडी ही पण मी मेशोवरनच घेतली होती. पूर्ण साडी अशीच आहे प्लेन आणि त्याच्यावरती खाली आहे ही अशी बॉर्डर आहे. त्याला गोल्डन आणि पिंक शेडमध्ये, हा गोल्डन कलर आहे. ह्याच्यावरचा आहे ना ब्लाऊज आहे ना थोडासा टिकल्यांचा होता सिक्वेन्समध्ये, म्हणून मी ती साडी घेतली होती. तर बघू अजून तर त्याचा ब्लाऊज शिवला नाही, पण ही साडी नेसून झाली मम्मीची. 3-4 वेळा साडी नेसली ही. हा या साडीचा ब्लाऊज पीस आहे. या साडीची लिंक कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी लिंक देते. आणि ही एक साडी थोडीशी पर्पल पिंक मध्ये शेडमध्ये साडी, ही पण मला खूप आवडते. ही बऱ्याच जणांकडे होती ही साडी, ह्याची खूप फॅशन होती. ही त्याची बॉर्डर आहे. पूर्ण साडी प्लेन आहे आणि पूर्ण साडीला अशी बॉर्डर आहे. आणि हाताचा ब्लाऊज गोल गळा आहे साधा. जशी बॉर्डर आहे तसंच ब्लाऊज पीस होता. त्यानंतर ही एक साडी, ही डेली यूज साठीची साडी, आपली साधी साडी आहे, पण सूत ह्याचं खूप छान आहे. हलकी फुलकी साडी आहे. पिस्ता कलर मध्ये साडी आहे आणि ह्या साडीचा ब्लाऊज पीस सुद्धा अशाच कलर मध्ये, पिस्ता कलर मध्येच आहे. तर खूप सूत सुद्धा ह्याचं खूप सॉफ्ट असं सूत आहे. ही एक व्हाईट साडी, ही तर हातात घेऊन न घेतल्यासारखी एकदम हलकी फुलकी साडी आहे. ओव्हरऑल साडी अशीच आहे. खूप छान आहे ही पण साडी. व्हाईट आहे आणि त्याच्यावरती ना ब्ल्यू आणि येल्लो शेडमध्ये आहेत ना फुलं आहेत. ह्याचा पण ब्लाऊज काही शिवलेला नाहीये. ही व्हाईट साडी, ही पण अजून मी वेअर नाही केली, मम्मीने एकदा केली होती.
पण साडी खूप छान आहे. ह्याचं सूत आहे ना एकदम असं सॉफ्ट आहे. पण ह्याचा प्रॉब्लेम एकच आहे की ही धुतली ना साडी ती चुरगळती खूप. त्याचं मटेरियलच थोडंसं वेगळं आहे. आणि ह्याच्यावरती ना हे गोल्डन कलरचे आहेत ना अशी डिझाईन आहे राऊंडमध्ये. ओव्हरऑल साडी अशीच आहे. खाली गोल्डनमध्ये थोडीशी छोटीशी बॉर्डर आहे. ही पण त्याच भैयाकडनं घेतलेली साडी. हा पदर आहे साडीचा. त्याचा पण ब्लाऊज अजून शिवला नाही. ही एक साडी ही मम्मीची साडी आहे. मम्मीने मला दिली. माझा मामा राजस्थानला गेलता, तिकडून सगळ्यांसाठी ह्या साड्या आणल्या होत्या. बांधण्याची साडी ग्रीन कलर आहे. ही पण खूप हलकी फुलकी साडी आणि पण त्याला आहे ना वजन आहे ना ह्या लेसमुळं आले. ह्याच्यासाठी ना स्पेशल लेस घेतली होती ही मिररची. तर ती पूर्ण साडीला ही घरीच लेस लावली मी. अशी पूर्ण साडीला लेस आहे. ह्या लेसमुळं साडीला शो आला. ह्याचा ब्लाऊज आहे ना आता खाली पार्लरमध्ये आणि शिवला आहे. ह्याचा ब्लाऊज पण वेगळं फॅब्रिक घेतलं होतं त्याच्यासाठी. ह्या साडीचं पण पॉकेट फोल्ड केलंय बघा, दिसत असेल तुम्हाला. बघा वेगळ्या पद्धतीची घडी घातली मी. ती पण मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला शेवटी कसं करायचं ते. तर ही सुद्धा साडी ना मला वाटते काहीतरी 250लाच घेतली होती. हडपसरमधनं घेतली होती आणि ही बघितल्या मला खूप आवडली होती साडी, त्यामुळे मी ही घेतली. अशी साडी थोडासा आहे ना ग्रीन, वेगळाच शेड आहे ग्रीनमध्ये थोडासा. ही ह्याची खालची बाजू आहे साडीची. ही पण डेली यूजची साडी आणि खूप हलकी फुलकी अशी साडी ही. ही पण साडी हडपसर मधूनच घेतलेली. ह्याला आहे ना लेस आहे खालच्या बाजूने ही अशी गोल्डन कलरची. ही पण साडी मला बघितल्यावरती खूप आवडली आणि मग मी लगेच उचलली. माझं असंच असतं, जर मला कोणती गोष्ट आवडली ना ती मग मला पाहिजे म्हणजे पाहिजेच एनी हाऊ. मग ती कसं पण करून मी माझ्याजवळ आणते. मग ती काही असो, साडी असो, कपडे असो किंवा मग कोणतं असो. तर हे असे आहेत ना टसल्स आहेत, 2च आहेत. ह्या साईडला एक पदराच्या आणि खालच्या बाजूने एक. ही पण साडी छान आहे. ह्याचा पण अजून काही ब्लाऊज शिवायला मुहूर्त भेटला नाही. ही पण साडी घेऊन जवळजवळ 2-3 वर्ष झाली. बऱ्याचशा साड्या आहेत. आता मी जेवढ्या साड्या दाखवल्यात ना त्यातल्या जवळजवळ नाही 5 ते 7 साड्यांचे फक्त ब्लाऊज शिवून झालेत. ही त्या भैयाकडनंच घेतलेली पेट्रोल ब्ल्यू कलर आहे. ओव्हरऑल साडी अशीच आहे. गोल्डन कलरचा त्याच्यावरती ना एम्ब्रॉयडरी थ्रेडनेच केलेलं आहे बरं का हे सगळं. ही प्रिंट नाही आहे गोल्डन कलरची, हा आहे ना थ्रेडच यूज केला आहे त्यांनी. ह्या साडीला पण आहे ना ही ना लेस आहे ॲक्च्युली. हे काही केलेलं नाही आहे थ्रेडने, ही लेस आहे. ही लेस आली आहे त्याला साडीसोबतच. तिचा पण ब्लाऊज काही शिवून झालेला नाही. ही एक साडी, ही पण बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांकडे ही साडी असेल. पण ही
माझ्या मैत्रिणीने घेतली होती साडी आणि मी तिची पाहिली, ती साडी मला खूप आवडली. मग ती बोलली होती की नाही का आपण दोघी मॅचिंग करू. खूप क्लोज फ्रेंड आहे माझी ती, कॉलेजमध्ये असल्यापासून, दिशा म्हणून. बऱ्याच जणांना आत्ता माहिती नाही आहे एवढे, तिचं आत्ताच लग्न झाले. तर तिने पण हाच कलर घेतला होता. ती मला बोलली की तू पण हीच साडी घे. तिनेच मला ही साडी घ्यायला लावली. ॲक्च्युली घ्यायचा काही प्लॅन नव्हता, आम्ही असंच गेलो होतो बाहेर, तर तिने तिथनंच ही साडी मला घ्यायला लावली. अजून मॅचिंग तर काय आम्ही केलेलं नाही आहे एकदा पण साडी फक्त घेऊन कपाटात पडलेली आहे अशीच. ही पण नेसल्यावरती भारी दिसते. ही मी एकदा नेसली होती, माझा पार्लरचा क्लास चालू होता त्यावेळेस आम्हाला साड्या शिकवत होते, त्यावेळेस ही वेअर केली होती, साध्या पद्धतीनेच वेअर केली ती. राणी कलर आहे, असं गोल्डन त्याच्यावरती पण आहे ना थ्रेडनेच केलं बरं का हे सगळं. आणि त्याला पण ही अशीच लेस आहे रेड कलरमध्ये. ह्याचा पण आहे ना पीस एकदम थर्ड क्लास पीस होता असाच रेड कलरचा. मी काही शिवला नाही आणखीन ह्याच्यावरती, बघू. तर आहे ना एक असंच ब्लाऊज आहे माझ्याकडं, तर तो आहे ना ह्या साडीवरती मॅच होतोय. तर मला सांगा की हा ह्याच्यावरती मॅच होईल, छान दिसेल की मग मी दुसरं फॅब्रिक घेऊन शिवू. हा असाच ब्लाऊज आहे, काही कशावरचं मॅचिंग नाही आहे, पण हा ह्याच्यावरती आहे ना मॅच होऊन जातो आहे. फक्त ना ह्याला आहे ना ड्राय क्लिनला दिल्यावरती आहे ना काहीतरी ह्याच्यावरती झालं होतं, कलर उडला आहे इथला. ते मला वाटतं झाकून जाईल साडी नेसल्यावरती. नेट स्लीव्ज, परत ही गोल्डन कलरची आहे ना, गोल्डन कलर आहे. आणि हा असा गळा आहे, ह्याला पण आहे ना त्यात साडीचा पॅच लावला आहे. आणि त्याच्यावरती ना हे पिंक कलरचे आहेत ना कुंदन लावले. तर हा असा ओव्हरऑल ब्लाऊज आहे. तर हा ह्या साडीला आहे ना मॅच होतोय. तर तुम्हाला काय वाटतंय मला सांगा व्हिडिओमध्ये बघून तुम्ही नक्की की ही ह्याच्यावरती सूट होईल का, मी नेसू की नको, का दुसरा फॅब्रिक घेऊन ब्लाऊज शिवू. मला तर वाटते हा ह्याच्यावर मॅच होतोय, कारण ह्याच्यावरती पण गोल्डन आहे आणि ह्याच्या साडीत पण गोल्डन आहे, प्लस ह्याचा कलर आणि साडीचा कलर सेम आहे. ही पण मम्मीचीच साडी, मम्मीने मला दिली. आंबा कलरची साडी, ऑर्गेन्झा टाईप फॅब्रिक आहे ह्याचं. ही साडी खूप जुनी आहे बरं का. ही पण घातल्यावरती एक भारी लुक देते. अशी साडी आहे पूर्ण आंबा कलरची, ऑर्गेन्झा टाईप फॅब्रिक आहे. आणि ही घालणार असे एक ना पट्टे आहेत त्याला. ह्याचा ब्लाऊज दाखवते मी. हा पण मम्मीच्याच मापावरचा ब्लाऊज आहे, मम्मीनेच शिवलेला आहे, तिची साडी होती त्यामुळं असा ब्लाऊज शिवून घेतला. हे ना असं थोडंसं आहे ना त्याला वर्क केलं आहे, आतनं अस्तर लावले आणि हा जेवढा गळ्याचा शेप आहे ना तसं कटआउट करून शिवलं आहे तिने. आणि हे असे स्लीव्ज आहे, सिम्पल आहे ब्लाऊज, काही जास्त वर्क वगैरे नाही किंवा काही जास्त फॅन्सी पण शिवलेलं नाही, कारण साडी प्लेन आहे. शिवण्यासारखं ह्या साडीत असं काहीच नव्हतं, म्हणजे नाही का वेगळं. ह्या एक साडीचा खूप ट्रेंड आला होता, रेनबो कलर साडी, सगळे कलर मिक्स आहेत ह्याच्यात. ह्याला पण आहे ना खालून आहे ना अशी बॉर्डर दिली, लेस आहे. त्याच भैयाकडनं घेतलेली साडी आहे. मी हा कलर घेतला होता आणि माझ्या भाऊजाईने ह्याच्यातनं ग्रीन कलर घेतला होता. ह्याचा पण ब्लाऊज काही शिवला नाही आहे, असाच पिस्ता कलरचा ब्लाऊज आला आहे त्याच्यात. ही पण साडी छान दिसते, मी अंगावर टाकून दाखवते. साधी सिंपल आहे, जास्त काही हेवी पण नाही किंवा काही वर्क पण नाही. फक्त आहे ना ह्याच्यावरती ना ही काहीतरी चमकी दिसते मला. ही जाईल पण हे राहणार नाही जास्त दिवस. बघा ही आहे ना पूर्ण चमकी अशी साडीवरती. तर ही झाली अशी रेनबो कलरमध्ये साडी. आपण नेक्स्ट बघूया. ही पण मी हडपसरलाच घेतली, तेच दुकान जे मी तुम्हाला सांगितलं, मी जिथून साड्या घेते. ही आहे आता दाखवलेली तुम्हाला साडी. तर हा 2 वर्षापूर्वीचा फोटो आहे, मला एक छोटंसं गिफ्ट भेटलं होतं त्यावेळेसचा हा फोटो आहे. तर हा होता आपला साडी कलेक्शनचा पार्ट 3. लवकरच पार्ट 4 पण येईल. हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, शेअर करताना तुम्ही सबस्क्राईब करायला पण विसरताय, तर ते पण नक्की करा. मी फोटो टाकते तुम्हाला. तर ओव्हरऑल साडी अशीच आहे. ही पण आहे ना थोडीशी फिरता कलरमध्ये येते बरं का. थोडंसं दिसत असलं तर इथं ब्लॅक शेड दिसते तुम्हाला, तर तो फिरता कलर आहे.
तर ही आहे ती साडी. हा एक 2 वर्षापूर्वीचा फोटो आहे. मला एक छोटंसं गिफ्ट भेटलं होतं, त्यावेळेस मी ही साडी नेसली होती. तर हा व्लॉग आपण इथंच संपूयात, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर हा होता साडी कलेक्शनचा पार्ट 3. पार्ट 4 लवकरच येईल. आणि हो, तुम्ही व्हिडिओ तर बघताय, पण व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरताय. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूयात आपण पुढच्या आणखीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आपला साडी कलेक्शनचा पार्ट 4 पण येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.